प्रभादेवीतल्या रुस्तमजी क्राउन या इमारतीमध्ये टोलेगंज इमारतीमध्ये अनेक फ्लॅटवरती सध्या मुंबई महानगरपालिकेच्या वतीनं तोडक कारवाई केली जाते आणि एकूण 128 असे फ्लॅट आहेत ज्याच्यामध्ये अनधिकृत बांधकाम करण्यात आलेलं आहे। त्याच्यावरती मुंबई महानगरपालिकेच्या वतीनं आजपासून तोडक कारवाईला सुरुवात केलेली आहे। विशेष म्हणजे या टोलेगंज इमारतीमध्ये अनेक मंत्र्यांचे, आमदारांचे, त्याचबरोबर नेत्यांचे आणि काही अधिकाऱ्यांचे सुद्धा घरं आहेत, फ्लॅट आहेत आणि तिथे ते वास्तव्यात सुद्धा आहेत। मात्र अशा काही नेत्यांची सुद्धा नावं या तोडक कारवाईच्या लिस्टमध्ये असल्याची माहिती मिळते आहे। आता काही वेळापूर्वी मुंबई महानगरपालिकेचे अधिकारी असतील किंवा जे संबंधित प्राधिकरणाचे अधिकारी आहेत त्यांच्या वतीने या तोडक कारवाईला सुरुवात करण्यात आलेली आहे आणि 128 जणांना यापूर्वी या संदर्भातल्या नोटिसा देण्यात आलेल्या होत्या आणि तशापची नोटीस दिल्यानंतर आजपासून या प्रत्यक्ष कारवाईला सुरुवात झालेली आहे। या सगळ्या कारवाईचा पाठपुरावा करत असणारे आरटीआय कार्यकर्ते संतोष दोंडकर आपल्यासोबत आहेत। कशा पद्धतीने ही कारवाई होते आणि काय नेमकं नोटीस आधी देण्यात आलेल्या होत्या आणि आज किती फ्लॅटवरती कारवाई सुरू केली? बरोबर, हा जो भूखंड आपण बघताय हा गिरण्यांचा भूखंड होता। ते क्राउन मिल म्हणून होती आणि या मिल बंद झाल्या आणि आपण बघतोय गिरणी कामगारांच्या काय अवस्थेत त्यात त्यांना मुंबईत घरं नाहीत। पण ह्या बिल्डिंगवरती या भूखंडावर जेव्हा काम सुरू होणार होतं तेव्हापासूनच आम्ही पेपर पण काढले होते, परंतु आज पूर्ण तत्वावर आल्यानंतर आम्ही पुन्हा एकदा आरटीआयमधून माहिती घेतली। याच्यामध्ये असणारा आरजी प्लॉट असेल किंवा म्हाडाप्रमाणे असणारे प्लॉट असतील ह्याची कशी विल्हेवाट लावली आहे। एवढंच नाही, म्हणजे एवढे श्रीमंत लोक राहतात आणि त्यांना बाहेरचा वरवंटा, म्हणजे जसा गरीब एक वरवंटा घेतो, महापालिका एखाद्याने जर वरवंटा आतमध्ये घेतला, एखादा शटर घेतला तर लगेच ॲक्शन घेते, पण या श्रीमंत लोकांनी लिफ्ट लॉबीच्या शेजारी सगळी मोकळी जागा जी असते ती सगळी त्यांच्या घरामध्ये काबीज करून घेतली। आणि असे एक दोन नाही तर केवळ आता हे नोटीसप्रमाणे 128 आहे, पण प्रत्येक मजल्यावर अशी ती अतिक्रमणं करून घेतलेली आहेत। आणि याचा जेव्हा आम्ही पाठपुरावा केला, आम्ही तक्रार जेव्हा दिली त्या तक्रारीच्या अनुषंगाने नोटीस काढल्यानंतर प्रत्येक प्रोटोकॉलला फॉलो करायचा असतो, कारवाई, सुनावणी या सगळ्या गोष्टी होत असतात। त्याच्यानंतर स्पीकिंग ऑर्डर झाल्या, स्पीकिंग ऑर्डरनंतर आज कुठेतरी महापालिकेने तुडक कारवाई घेतली आणि आज त्या प्रत्येक बिल्डिंगमध्ये प्रत्येक मजल्यावर जाऊन जे अतिक्रमण आहेत त्याच्यावर तुडक कारवाई करतायत। परंतु मुद्दा असा आहे, या गिरणी कामगारांच्या जागेवर जर टोळेजंगम इमारती सुरू झाल्या, या इमारतीत आपल्याला धक्कादायक बाब अशा निघाल्या की जे लोकप्रतिनिधी आहेत, जे स्वतः मिल कामगार आहेत, म्हणजे उदाहरणार्थ सदा सरवणकर साहेब ते स्वतः बॉम्बे टँकमध्ये मिल कामगार होते आणि ते मिल कामगार असताना त्यांना स्वतःला एक गिरण्या कामगारांचं एक प्रेम होतं आणि असे लोक ते प्रभादेवीमधले नेते जे बाळासाहेब ठाकरे साहेबांच्या आशीर्वादाने आज मोठे नेते झाले आणि आज त्यांनीसुद्धा इथे यांचा फ्लॅट आहे, करोडो रुपयाचा फ्लॅट आहे। त्याच्यानंतर संजय राठोड साहेब असतील, केसरकर साहेब असतील, केसरकर साहेबांनी तर याच्यामध्ये 3 वर्षासाठी फ्लॅट भाडेतत्वावर घेतलेला आहे। एका मासिक भाडं जे आहे ते 4 लाखापर्यंतचं आहे। मग जर मनोरा आमदार निवास तुटलेला आहे आणि आमदारांना जर शासन भाडं देतं ते 1 लाखाला देतं, त्याच्यानंतर विचार करा 3 लाखाचा डिफरन्स आहे आणि एवढ्या आलिशानमध्ये ते राहतात। आम्हाला कोण राहतं, कुठं राहतं ते महत्त्वाचं नाही, तर या इमारतीमध्ये जो भ्रष्टाचार दिसून येतो आहे, जे मोठमोठे अधिकारी आहेत, जे मोठमोठी ती डीबी रिअल्टीची जी कंपनी आहे ती रिअल जेम म्हणून कंपनी आहे, म्हणजे अनेक कंपन्या असणारे एकच मालक आणि हेच हे सगळे भ्रष्टाचार। आणि आज जर हे अनधिकृत तोडत असतील तर त्याच्यावरती आम्ही नुसते गप्प नाही बसणार आहे, तर आज कॅबिनेट आहे आणि गिरणी कामगारांचा हा मोठा प्रश्न आहे। हे गिरण गाव आहे, प्रभादेवी, वरळी, लोअर परेल हे गिरणी कामगारांचं आहे। आज त्यांचं मूळ अस्तित्व नष्ट होत आहे आणि या अस्तित्व नष्ट करण्यासाठी हे नेते जर जबाबदार असतील तर त्यांना जाब विचारला पाहिजे। आणि माननीय मुख्यमंत्र्यांना आमचं निवेदन आहे की त्यांनी नुसता तोडक कारवाई नाही तर याच्या मागे बेनामी संपत्ती, हा काळा पैसा, याच्यासाठी ईडी आणि ईडब्ल्यूकडे चौकशी करून गुन्हा दाखल झाला पाहिजे। जी 128 जणांची यादी आहे, तोडक कारवाई ज्या घरांवरती होणार आहे, ज्या फ्लॅटवरती होणार आहे, त्यातल्या किती लोकप्रतिनिधींची नावं आहेत जी ही कारवाई होते त्या काळामध्ये? नक्कीच लोकप्रतिनिधींची जी नावं आहेत ती नोटीसवर लिहिण्यात आलेली नाही आहेत, कारण नोटीसवर लोकप्रतिनिधी असल्यामुळे किंवा मोठी लोक असल्यामुळे आपण ही नोटीस बघू शकता। या नोटीसवरती फक्त ब्लॉक क्रमांक, फ्लॅट क्रमांक टाकलेला आहे, आपण बघू शकता। ऑनर आणि हे दिलेलं आहे, कितव्या मजल्यावर आहे, किती नंबर रूम आहे, हे बघा ऑनर। आणि अशा प्रकारे 128 लोकांना नोटीस काढल्या, त्याच्यानंतर स्पीकिंग ऑर्डर काढली आणि त्याच्यानंतर हे जे रजिस्टरवरती आपल्याला जे पेपर मिळाले आहेत, जे रजिस्ट्रेशन करतात नोंदणीकृत, त्याच्यामध्ये संजय राठोड साहेब असतील, केसरकर असतील आणि अन्य सदा सरवणकर जी असतील, जे यांनी करोडो रुपयात ही घरं घेतलेली आहेत। मुळात ही गिरणी कामगारांचा भूखंड
आणि या गिरणी कामगारांच्या भूखंडावरती मुळात काय भ्रष्टाचार करणार होता, वन थर्ड प्रमाणे किती जमीन शासनाला मिळाली आहे, याचा रेव्हेन्यू किती शासनाला मिळाला आहे, याची सखोल चौकशी तेव्हाच होतील जेव्हा माननीय मुख्यमंत्री साहेब याच्यावरती ईडी आणि ईडीची कारवाई करत येतील. कारण माननीय मुख्यमंत्री साहेब जेव्हा विरोधी पक्षनेते होते, जेव्हा आदर्श वडाळ्याचं आम्ही प्रकरण काढलं होतं, आदर्श तर एक बिल्डिंग होती, पण इथे तर पुरा अखंड 7 एकरचा भूखंड आहे. आदर्श तर एक सिंगल बिल्डिंग होती आणि नेते मंडळी होती आणि त्यावेळेला विरोधी पक्ष नेत्यात फडणवीस साहेब पण होते. त्यावेळेला मुख्यमंत्री म्हणून पदावर जावं लागलं. तर या अधिकाऱ्यांवरती ह्यांच्या बेनामी संपत्तीवर मुख्यमंत्री साहेब आत्ताची कारवाई करणार का? आणि त्यांना कारवाई करण्यासाठी आम्ही विनंती करत आहोत आणि आमची खात्री आहे आणि आशा आहे, कारण देवेंद्र फडणवीस साहेब यांनी लॉचा अभ्यास केला आहे, नक्कीच त्यावरती कारवाई करतील. आपण पाहतो की रुस्तमजी ग्राउंड या इमारतीमध्ये ही तोडक कारवाई सुरू झालेली आहे. बाहेर पोलिसांची गाडी सुद्धा पाहायला मिळते आणि मुंबई महानगरपालिकेचे जे काही कर्मचारी आहेत, अधिकारी आहेत, ते आतमध्ये उपस्थित आहेत आणि टप्प्याटप्प्यानं या 128 फ्लॅटवरती अशा पद्धतीनं तोडक कारवाई, जे अनधिकृत बांधकाम झालेलं आहे त्याचं तोडक कारवाई जी आहे ती केली जाणार आहे. मात्र यामध्ये काही लोकप्रतिनिधींची नावं सुद्धा आहेत. सदा सरवणकर, संजय राठोड, दीपक केसरकर या नेत्यांची घरं सुद्धा या इमारतीमध्ये आहेत आणि त्यांच्या फ्लॅट सुद्धा समावेश असल्याचं पाहायला मिळतंय. त्यामुळे ही कारवाई कधीपर्यंत पूर्ण होते आणि त्यानंतर या कारवाईच्या विरोधामध्ये जे काही स्थगितीसाठी गेलेले होते किंवा ज्यांना नोटिसा प्राप्त झालेल्या होते त्यांनी जे काही चॅलेंज केलेलं होतं त्याचं नेमकं काय होणार हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. कॅमेरामन गणेश रहाटे सोबत मी कृष्णा सोनारवाडकर, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.